जगत नव्हतो. आम्ही त्यांना सांगितलं दर आठवड्याला 5 लाख रुपये तुम्हाला आम्ही देऊ. 70 लाख रुपये जमा होते आणि थोडं डोनेशन सुद्धा मिळालेलं होतं. असं करता करता तुम्हाला माहीत असेल जुलैच्या आसपास कोरोना थोडासा कमी झाला होता आणि लोकांनी फिरायला परत सुरुवात केली होती. त्यावेळेला ही आजूबाजूला लोक फिरायला लागल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की या जागेची विक्री झाली आणि त्या जागेला गिऱ्हाईक आलं 3 कोटी रुपये. जागा हातात न घेताना जागेला 70 लाख रुपये ॲप्रिसिएशन झालेलं होतं. त्या मालकाकडे कोणतरी एक माणूस गेला होता 65 लाख रुपये कॅश घेऊन, हे पैसे ठेवा, ही जागा मला पाहिजे. तर मालकाने सांगितलं बाबा आम्ही यांच्याकडनं चेकने पैसे घेतलेले, आम्ही काही करू शकत नाही आता. यांनी जर काही नाही सोडलं तर आम्ही तुम्हाला देऊ. तिकडे त्या रिसॉर्टचा एक मॅनेजर होता. त्या मॅनेजरला जरा आम्ही थोडासा आमच्या बाजूला वळवून घेतला होता. त्या मॅनेजरने आम्हाला एक गोष्ट सांगितली की तुम्ही घाई करा, नाहीतर ही जागा तुमच्या हातून जाणार. सगळ्या 750 शिक्षकांचे पुन्हा आम्ही 1-1 तासाची मीटिंग घेतली. 8 झोन तयार केले, 8 भाग तयार केले आणि सगळ्या शिक्षकांची 1-1 तासाची मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगितलं की इतकी वर्ष आपण जागा शोधत होतो, हवी तशी जागा मिळत नव्हती, आता जागा मिळाली आहे तर पैसे नाही म्हणून आपली ही जागा हातातून जाणार आहे. तर सगळ्या शिक्षकांना असं आवाहन केलं होतं की ज्यांना शक्य आहे त्यांनी संस्थेला 2 वर्षाच्यासाठी विदाऊट इंटरेस्ट पैसे द्यायचे. व्याज मिळणार नाही. 2 वर्षांनी मुद्दल तुम्हाला संस्था परत करेल. कमीत कमी 10,000, जास्तीत जास्त तुम्ही जे देऊ शकत असाल ते तुम्ही द्या. तुमचा विश्वास असणार नाही. 8 झोनच्या 8 सभा घ्यायला 8 तास गेले. त्याच्यानंतरच्या 1.5 तासात 18 लाख रुपयाचा ॲश्युरन्स आला आणि 3 दिवसात पुढच्या 78 लाख रुपये आम्हाला कमी पडत होते. ते 78 लाख रुपयाचा शिक्षकाने ॲश्युरन्स दिला. एकाही शिक्षकाने असं विचारलं नाही की संस्था आम्हाला काय लिहून देणार का. बँकेत गेलो ना आपण पैसे ठेवायला, तर दुसऱ्या दिवशी जातो एफडीची रिसीट द्या म्हणून मागायला. एकाही शिक्षकाने विचारलं नाही की संस्था काय लिहून देणार का. शिक्षकांनी हे विचारलं की कोणत्या खात्यात पैसे जमा करायचे ते सांगा. शिक्षकांनी चेक्स पाठवून दिले आणि ऑगस्टमध्ये मालकांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मला असं वाटतंय की तुम्हाला हे काय जमणार नाहीये, तर तुम्ही हा सगळा प्रकल्प सोडून द्या. जेवढे पैसे तुम्ही आम्हाला आतापर्यंत दिले तेवढे सगळे तुम्हाला 18% व्याजाने परत करतो आणि तुमच्या संस्थेला 10 लाख रुपयाचं डोनेशन देतो, पण तुम्ही हे सोडा. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पेपरवर्क चालू करा, आमच्याकडे पैसे तयार आहेत. त्यांनी पण म्हटलं कसे पैसे तुम्ही जमा केले. त्यांना हे आश्चर्यच होतं, कारण जागेच्या कसलं हे पेपरवर्क काय झालं नव्हतं. लोन कुठून मिळणार नाहीये, काय नाहीये, तुम्ही पैसे कुठून उभे केले. मग त्यांना सांगितलं की आमच्या शिक्षकांनी असे 78 लाख रुपये जमा केलेले आहेत आणि तुम्ही पेपरवर्क करा, आम्ही सगळं पेमेंट तुम्हाला करतो. मग त्यांनी पण सांगितलं असे जर शिक्षक तुमच्याकडे असतील तर ही जागा तुम्हालाच मिळाली पाहिजे. आणि त्यांनी डिसेंबर 2020ला पेपरवर्क कंप्लीट केलं आणि ही सगळी जागा जी होती ती त्याचे पैसे आम्ही त्यांना देऊन टाकले. आणि पण पैसे दिले, पण उद्या जागेचे लाईटचं बिल भरायला खिशात काय पैसे नव्हते. मग त्यांना सांगितलं की 3 महिने तुम्हीच जागा वापरा, 3-4 महिने, कारण ही परत ही लायबिलिटी सगळी सुरू झाली ना, खर्च सुरू झाले पण पैसे नव्हते. 3 महिने त्यांनी जागा वापरली. त्याच्यानंतर परत एकदा लॉकडाऊन लागलं होतं, तुम्हाला माहित असेल. त्यावेळेला आमचे 20-22 शिक्षक तिकडेच जाऊन 2 महिना राहिलो होतो आम्ही. बाहेर फिरायचं नाहीये, काय कामधंदा नाहीये. मग तिकडेच जाऊन आम्ही राहिलो. त्या जागेची साफसफाई करायची, रिसॉर्ट होतं, त्या जागेची साफसफाई करा, कुठे घाण पडले काय पडले ते सगळं काढा, हे सगळी कामं, कुठे प्लास्टर करा, कुठे लाईटचं काम करा, ही सगळी कामं आम्ही 22 लोक त्याच तिकडे राहिलो होतो. बाहेर जाऊन काय फक्त भाजीपाला लागेल तेवढा जमवून घेऊन यायचा आणि तिथेच राहायचं, असं आमचं चाललेलं होतं. त्या रिसॉर्ट होतं, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही रिसॉर्टमध्ये काय असतं. खड्डे खणून रिकाम्या दारूच्या बाटल्या काढून टाकलेल्या होत्या. आता इथे जर संस्था चालवायची तर अशा या गोष्टी इथे दिसता कामा नाहीत, म्हणून आम्ही शोधून ते सगळे खड्डे खाणून रिकाम्या त्या बिअरच्या बाटल्या जमा केल्या. तुमचा विश्वास बसणार नाही, 10 बाय 10ची खोली अर्धी भरेल एवढ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या आम्ही विकल्या आणि 4,000 रुपये जमा केले. असं करून हे आताची जी प्रकल्पाची हे जे आहे तिथपर्यंत आपण पोहोचलो. आता जे लोन होतं आपल्यावरती ते सगळं लोन, म्हणजे शिक्षकांचे पैसे जे होते ते सगळे देऊन आपले संपले. आता प्रत्यक्ष जे तिकडे बांधकाम वगैरे जे काय करायचंय त्याची सुरुवात हळूहळू आम्ही लोक तिकडे करणार आहोत. हा सगळा प्रकल्प मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितला की ह्या संस्थेशी कुठेतरी तुम्ही जोडले गेलेले आहात. तर तुम्हाला संस्था तिथे काय करते आणि हे काम कसं चाललेलं आहे हे सगळ्यांना, आपल्या लोकांना समजावं. तर योगाचा एक वेगळा दृष्टिकोन मला वाटतं मी तुम्हाला याच्यामधून सांगितला, कर्मयोग.